रोज तेच भाज्या खाऊन खाऊन मला आला होता कंटाळा. बायकोला म्हणलं काहीतरी झणझणीत खायला बनव. बायको बोलली मी शेवभाजी बनवते. बायकोने घेतलं बेसन पीठ, त्याच्यात टाकली लाल मिरची, टाकलं मीठ, टाकला ओवा आणि एक जीवाने मिक्स केला पाणी टाकून. एक मस्तपैकी पिठाचा गोळा बनवला. थोडंसं वरून टाकलं तेल टाकून त्याची चांगली मालिश करून घेतली. घेतला सोऱ्याला टाकली थाळीने टाकलं थोडंसं तेल मग आणि पिठाचा गोळा भरला आणि मस्तपैकी तो सोऱ्या पॅक केला आणि तेल तापलंच होतं. त्याला मध्ये ते पे करायला सुरुवात केला आणि छान असा हाताने त्याला फिरवल्यानंतर मस्त अशी गमग शेव शिजून निघली. शेव शिजल्यानंतर काढली बाहेर आणि तेवढं तेल तापलंच होतं कढईमध्ये. पहिला कांदा परतून घेतला. कांद्यामध्ये टाकलं लसूण, टाकलं खोबरं, टाकलं तमालपत्र आणि एकच नंबर एका जीवाने भाजून घेतलं. गावठी धाना जिरा टाकला आणि मस्तपैकी भाजून घेतला. थोडं टाकलं तांबट टाकल्यानं झाला त्याचा एक जीव आणि तवर शेवचं बारीक भोगा करून घेतला होता मी. मला वाटतं तवर त्याचा पेस्ट करावं. त्या भाजीची केली पेस्ट. तेल गरम केलं, टाकलं मीठ, त्याच्यात टाकली लाल मिरची, टाकली हळद पावडर आणि मस्तपैकी गरम पाणी केलं. वरून गरम पाणी टाकलं. मस्त लाल घमंग तरी आली. एक नंबर जीव झाला त्याचा. एकदम मस्त क्वालिटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर शेवभाजी खायची असेल तर शेवभाजी तयार आहे. कोथमीर टाकली मस्तपैकी. तुम्हाला लगेच खायची असेल तुम्ही लगेच शेव टाका. नसताना खायची तर नंतर टाका आणि एकच नंबर शेवभाजी झाली आहे. आम्ही खातोय मित्रांनो, तुम्ही पण खा. तुमच्या घरी बनवून खावा. एक नंबर काम. भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.